मोठा आहे, मोठा खवळा असा भेटलेला आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रसाद बनबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज मी जात आहे ते देवरुखला आणि सकाळीच मला देवरुखमधून कॉल आला होता की मासे चढायला लागलेत। म्हणजे मी ज्या दिवसाचा आज पावसाळा चालू झाल्यापासून ज्याची वाट बघत होतो ना, तो दिवस आज आला आहे आणि मी आज खूप खुश आहे आणि मी आता देवरुखला जातोय। तर अजून रत्नागिरीच आहे, तर 1.5-1 तास लागेल मला देवरुखला जायला आणि मग तिकडून मग मासे पकड। तर आता आलोय मी देवरुखला आणि देवरुखला इथे आता आलोय। इकडे पाठीमागे मळींमध्ये पाणी भरलंय आणि सकाळीच 5:30 पर्यंत चांगला मासा चढत होता वरती, पण आता थोडा मासा कमी चढतोय कारण पाऊस पण कमी झाला इकडे। तर बघूया आता आजचा दिवस तरी इकडेच। तर समोर बघा कसा व्ह्यू मस्त असा दिसतोय। तर हे समोर आहे ना, ते टिकलेश्वर आहे आणि खूपच मस्त दिसतंय। तर याच्यातूनच वरती मासा चढत जातो आणि तोच पकडायचा आपण आता प्रयत्न करणार आहोत। तर एवढे मोठे खवळे मिळालेत, हाताच्या साईज एवढे आहेत 2, आणि हा इथे मळू मासा आहे आणि हा पांढरा मासा। तर आता दुपारचे 12 वाजत आलेत आणि पाऊस कमी झाला त्याच्यामुळे मासा चढायचा थांबला आहे। तर बघू आता संध्याकाळी चढला तर, पण आम्ही तर इथेच थांबणार आहोत। आणि पाठीमागे बघताय बघा, बगळे कसे लाईनमध्ये बसलेत, तर ते पण आहेत ना, ते मासे पकडायला बसलेत। आणि मगाशी आता इथे बघितलं मी, तर एकाने मासा पकडला होता। हे बघा पूर्ण असे लाईनमध्येच बसलेत। तर सुमितला इथे कांडाळीमध्ये खवळा मासा मिळाला आहे। तर ही जी कांडाळ आहे ना, तर त्याची जी साईज असते ती थोडी मोठी असते, म्हणजे त्याच्यात मोठा मासा आहे तो तेवढाच अडकतो। तर कांडाळात अडकलेला मासा सोडवणे पण ही एक कलाच आहे आणि ती सगळ्यांनाच येते असं नाही। चढताय काय रे? तर इथे दुसरा पाठोपाठ आपल्याला खवळा मिळाला आहे आणि याची साईज बघताय तुम्ही, खूप मोठी आहे। तर इथे सुमितला तिसरा खवळा मिळाला आहे, सेम कांडाळीमध्येच। तर ही कांडाळी आहे ती पूर्ण अशी झिगझॅग पॅटर्नमध्ये अशी पसरवलेली आहे आणि त्याच्यात वरती चढणारा मासा आहे तो अडकतोय। तर तो बघा त्याने काढलेला आहे। इथे मोठा खवळा असा भेटलेला आहे। तर अजून एक कांडाळीला खवले मिळाला आहे, साईज पण मोठी आहे। तर आत्ता काढलेला खवळा बघा केवढा आहे तो, 2 आहेत। तर हा खवळा बघा कांडाळीमध्ये अडकला आहे, पण काढण्या अगोदरच पळून गेला तो। तिसरा मिळाला आहे। तर या साईडला आम्ही छोटे कांडाळ लावले आणि त्याच्यात मळू मासा मिळाला आहे। तर याची जी साईज असते ना, म्हणजे 2 याच्यातली गॅप ती कमी असते, त्याच्यामुळे याच्यात छोटे मासे अडकतात। तर हा बघताय तो मळू मासा अडकलेला। तर आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि या कांडाळीला परत एक खवळा मिळाला आहे। तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही परत एकदा आलो इकडे
आणि आता बघूया रात्र झाल्यावरती मासा चढतो काय ते. तर आता हा एक मासा दिसतोय, तो पण खवळाच आहे, कांडाळ्यामध्ये अडकला आहे. तर जास्त करून मासे आहेत ते कांडाळ्यामध्येच मिळत आहेत. तर आता हा एवढा मिळाला आपल्याला. तर इथे कांडाळ्याला पटोपट मासा लागतोय. तर इथे आम्हाला आता पहिलाच शिंगटी मासा मिळाला आहे, तो कांडाळ्यामध्ये अडकला आहे. आणि कदाचित शिंगटी मासा चढायला सुरुवात झाली असावी, कारण तो रात्रीच जास्त करून चढतो. तर आता आपल्याला रात्री एवढे मासे मिळालेत. तर 2 मोठे खवळे आहेत आणि बाकी सगळा छोटाच मासा आहे.